तर सरकार घोषणा देत आहे की कॅशलेस व्हा, अनेकांनी याचा अवलंब करायलाही सुरुवात केली आहे। पण जेव्हा आपण असे ऑनलाईन व्यवहार करतो तेव्हा खबरदारी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ऑनलाईन व्यवहारांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि ते सायबर क्राईम करतात, सायबर गुन्हे करतात। त्या सगळ्यांचं लक्ष सध्या या ऑनलाईन व्यवहारांकडे आहे। परंड्याचे प्राचार्य चंद्रकांत घुमरे MA, BEd आणि MPhil अशा उच्च शिक्षित माणसाला उत्तर प्रदेशच्या एका भामट्यानं फोनाफोनी करून फसवलं। अज्ञात कॉल आला आणि भामट्यांनी सरांचा इंटरनेट बँकिंग नंबर मिळवला। या कोडचा वापर करून पुढच्या तासाभरात 37,000 रुपयांची वीज, मोबाईल, टीव्ही प्रीपेडची बिलं त्यांनी पेड केली। सरांची तक्रार परंडा पोलिसांनी नोंदवूनच घेतली नाही। पोलीस म्हटले काही उपयोग होणार नाही, ही तुमची चूक आहे आणि केस जरी दाखल झाली ते हे उत्तर प्रदेशातलं लोकेशन सापडलेलं आहे, त्यामुळे तिथं कोण जाणार आहे काय, त्यापेक्षा आता ही केस काही दाखल करू नका आणि घेणार नाहीत म्हणून मला सांगितलं। प्राचार्य घुमरेंच्या कॉलेजमध्ये अध्यापक अनंत अनघुले केमिस्ट्री शिकवतात। MSc BEd आहेत। वडिलांचं आणि स्वतःचं डेबिट कार्ड घेऊन जानेवारीमध्ये शहरातल्या ATM सेंटरवर गेले होते। 3 भामट्यांनी सरांची नजर चुकवून दोन्ही ATM एक्सचेंज केली। कोड नंबर अहमदनगरच्या साथीदारांना पाठवला। नगरच्या ATM मधून सरांचे 45,000 लंपास झाले। घटनेचा तपास शून्य। हे विड्रॉ झाल्यानंतर लक्षात आलं की फ्रॉड झालाय 100%। मग वडिलाचा मोबाईल चेक केला तर त्यांच्यात बरोबर लगेच तेवढ्याच ह्यालाच 20,000चा विड्रॉ झाला होता। ATM मधून लगेच मला विषय झाला की ट्रान्सफर झाले। तो अकाउंट नंबर पण आहे तिथं आलेला, त्या अकाउंटला 15,000 ट्रान्सफर केले। तर काहीच नाही, ब्लँक दाखवते तिथं, निनावी अकाउंट आहे ते। आणि बँकेचं असं म्हणणं की अशा अकाउंट असतात। मिर्झा खालेद नईम बेग सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। गेल्या वर्षी 7 जुलैला नईमनी आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी नोकर बाबूलालला ATM सेंटरला पाठवलं। CCTV मध्ये रेकॉर्ड झालेल्या या भामट्यांनी बाबूलालला गुंगारा दिला। ATM एक्सचेंज करून नईमच्या खात्यातून 40,000 रुपये काढले गेले। पोलिसांनी नईमची तक्रार नोंदवूनच घेतली नाही। त्यांनी कार्ड चेंज करून आणि त्यांना ते बटन दाबत नव्हता त्या पासवर्डचा, तर तिकडून त्यांना ते पासवर्ड काढाला। वॉचमनला जेव्हा बोलून त्यांनी पासवर्ड सांगितलं असेल, त्यानंतर त्यांनी कार्ड चेंज करून ते पैसे काढलेत। पोलिसात गेलतो, कंप्लेंट केली ती त्यांच्याकडे, तर त्याने सांगितलं आम्ही बघतो। या सगळ्या घटनांमध्ये आंतरराज्य टोळ्या आहेत। ऑनलाईन व्यवहारासाठी मुरुमच्या प्राध्यापक विजय कुमारची कर्नाटकच्या आळंदला हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। असे गुन्हे रोखण्यासाठीची आंतरराज्य व्यवस्था ढिसाळ आहे। महाराष्ट्राचे काही भाग असे आहेत की जिथे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक अशा तिन्ही राज्यांच्या सीमा एकमेकांशी येऊन मिळतात आणि या सीमावर्ती भागामध्ये दोन्ही बाजूची किमान 10 पोलीस स्टेशन्स आहेत। या पोलीस स्टेशनमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अडचण अशी आहे की त्यांना सर्वात आधी आपल्या जिल्ह्याच्या SP परराज्यामध्ये जाऊन तपास करायचा हे कळवावं लागतं, त्याच्यामध्ये वेळ होतो। आता या मंठाळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत धारूरकर सरच नाही तर किमान 3 छिन्न विछिन्न झालेले मृतदेह गेल्या 4 वर्षापासून ओळख पटण्याच्या प्रतीक्षेत। 2014-15 या वर्षामध्ये सायबर क्राईमच्या देशभरात 40,000 घटना घडल्या। लोक 700 कोटींना बुडाले। इंटरनेट सिक्युरिटी थ्रेटचा अहवाल सांगतोय सोशल मीडियावर बोगस अकाउंट्सचा सुळसुळाट झालाय। कधी स्पर्धा तर कधी गुंतवणुकीच्या आकर्षक योजना सादर करून फसवणूक केली जाते। स्मार्टफोन वापरणारे उच्च शिक्षित गुन्हेगारांच्या टार्गेटवर आहे, त्यामुळं ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या। ऑनलाईन व्यवहारही सुरक्षित आहेत। राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद। तर ऑनलाईन व्यवहार करताना केव्हाही सावधानता बाळगा हाच महत्त्वाचा संदेश आहे।